दापोलीमध्ये भीषण आग लागलेली आहे. दापोलीत 5 दुकानांना भीषण आग लागल्यामुळं लाखोंचं नुकसान झालंय. दापोली शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेमध्ये हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर येथे आज 4 एप्रिल शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास भीषण आग लागल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे काही क्षणामध्ये परिस्थिती गंभीर झाली होती आणि या आगीमध्ये एकूण 5 दुकानं जळून खाक झाली आहेत. मोबाईल आणि ज्वेलरी दुकानांसह इतर व्यावसायिक आस्थापनांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येते. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार सुरुवातीला एका दुकानातून धूर निघताना दिसला आणि हे लक्षात येताच परिसरातील काही नागरिकांनी तात्काळ सतर्कता बाळगत आग लागल्याची माहिती इतरांना दिली आणि मदत कार्य सुरू केलं. बाजारपेठेमधील दुकानं एकमेकांना लागून असल्यानं आग वेगानं पसरू लागली आणि काही दुकानांना तिचा फटका बसलाय. आगीची तीव्रता इतकी होती की काही दुकानांमधील माल हे पूर्णपणे जळून खाक झाले. विशेषतः मोबाईल आणि ज्वेलरी दुकानातील महागडा माल नष्ट झाल्यानं जळाल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. दापोली शहरातील पंचमुखी मारुती मंदिर येथे सुरू असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी अमित रेमजे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ नगरपंचायत कार्यालयामध्ये धाव घेतली. तेथून फायर बुलेट घेऊन ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याच्या कामाला गती मिळाली आणि सोबतच दापोलीतील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येनं सहकार्य केलंय. यावेळी धोपट, संदीप दिनेश नायक, नितीन शिंदे, अपी मोरे यांसह स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत पाण्याची तातडीनं व्यवस्था केली. बादल्या, पाण्याच्या टाक्या आणि उपलब्ध साधनांचा वापर करून नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता. बाजारपेठेतील नागरिक, व्यापारी आणि तरुणांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी धाव घेत एकजुटीनं मदत कार्य केल्यामुळं अखेर आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आलंय. आग वेळीच नियंत्रणात आल्यामुळं मोठा अनर्थ टळलाय. अन्यथा संपूर्ण बाजारपेठ धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सुदैवाने ह्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही दुकानांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सध्या व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर शहरामध्ये सुसज्ज अग्निशमक यंत्रणा उभारण्याची गरज पुन्हा एकदा मात्र अधोरेखित झालेली आहे. कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी. कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी